नमस्कार सर्वांना. आज मी तुम्हाला बटाट्यापासून खूप छान अशी रेसिपी शिकवणार आहे, जेणेकरून तुमचे मुलांना डब्यासाठी देण्यासाठी खूप छान अशी पौष्टिक आणि क्रिस्पी रेसिपी आहे आणि नवीन रेसिपी आहे. त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा. नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर सर्वात प्रथम मी बटाटे घेतले. त्या बटाट्याचं वरचं जे साल आहे तर ती साल मी काढून घेतली. त्यानंतर तो बटाटा किसणीने किसून घेतलेला आहे. तुमच्याकडे कशा प्रकारची किसणी असले तरी तुम्ही तो किसून घ्यायचा त्या टाईपनी. आता हा किसलेला बटाटा आपल्याला सर्व बटाटा किसून झाल्यानंतर तो एकत्र करायचा आहे आणि पाणी टाकून आपल्याला तो छान असा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. तर आपला हा बटाटा आहे त्यात मी पाणी टाकून त्यातलं जे स्टार्च आहे तर ते स्टार्च पूर्ण आपल्याला काढायचं आहे आणि तो छान असा पूर्ण असं निथळेपर्यंत आपल्याला तो पिळून घ्यायचा आहे. एकदम कोरडा करायचा आहे आपल्याला, थोडंही पाणी त्यात ठेवायचं नाही. तर पूर्णपणे आपण यातलं पाणी काढून घेणार आहोत. पाणी काढून झाल्यानंतर आपल्याला तो एका बाउलमध्ये ठेवायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे. मीठ टाकल्यानंतर त्यातलं जे आणखीन पाणी आहे ना तर ते पाणी निघत असतं मिठामुळे, कारण मिठामुळे मॉइश्चर लगेच होतं, त्यामुळे त्यातलं जे पाणी आहे ते निघतं. तर मी 5 मिनटं असंच ठेवलेलं आहे आणि पुन्हा परत हे पाणी बघा, परत पाणी निघलं आहे त्यातून, म्हणजे एकदम कोरडं करायचं आहे आपल्याला. तर पुन्हा परत पाणी मी असंच पिळून काढलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला पिळून काढल्यानंतर एका बाउलमध्ये परत ते जे मिश्रण आहे बटाटा किसलेला आहे तर तो टाकायचा आहे. तर तो टाकल्यानंतर एकदम सुक्का सुक्का होतो तो बटाटा आणि बघू शकता तुम्ही एकदम कोरडा कोरडा झालेला आहे. त्यामध्ये आपल्याला काळी मिरी टाकायची आहे थोडीशी वाटून. त्यानंतर आपल्याला मीठ ऑलरेडी टाकलेलं आहे, तुम्हाला टाकायचं असलं टाकू शकतात. त्यानंतर थोडंसं आपल्याला कॉर्नफ्लोअर जे असतं तर ते कोटिंगसाठी आपल्याला टाकायचं आहे. तर ते थोडंसं टाकून घेतलं मी. त्यानंतर छोटे छोटे त्याचे बॉल बनवले आणि बॉल बनवल्यानंतर असं छान इझिली पटकन होतं. तुम्हाला जेवढा मोठा पाहिजे तेवढा, छोटा पाहिजे तेवढा, पण छोटे जर बनवले तर दिसायला छान वाटतं आणि मुलांनाही काहीतरी नवीन खावं असं वाटतं, त्यामुळे मुले आवडीनं खातात. तर छोटे छोटे बॉल मी अगदी छोटे छोटे तयार केले आणि ते इझिली पटकन होतं, कारण त्यात जे आपल्याला जे पीठ असतं ना कॉर्नचं, तर त्यामुळे ते पटकन इझिली होऊन जातं. तर हे सगळे मी आधी लाडू किंवा त्याचे बॉल्स बनवून घेतलेले आहे आणि त्यानंतर मी एकीकडे तोपर्यंत तेल तापायला ठेवलेलं होतं, जेणेकरून तेल पटकन तापून आपण पटकन आपली रेसिपी तयार होईल. तर हे बॉल असे मी सगळे करून घेतले आणि केल्यानंतर मी त्या कढईमध्ये टाकलेले आहे एक एक करून. तर ते कढईमध्ये टाकल्यानंतर छान असे क्रिस्पी होईपर्यंत, वरती ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला ते तळायचे आहे. ते तळायला थोडंसं वेळ लागतो, कारण 5-10 मिनटं लागतात आपल्याला, परंतु ते छान आतून पण तळले जातात किंवा जर आपण फुल गॅस जर केला तर ते वरचीवरच तळतात, कलर होतो. त्यामुळे मी आतून क्रिस्पी होण्यासाठी जरा मध्यम आचेवरतीच ठेवलेलं आहे. तर हे बघा, असे ब्राऊन कलर येईपर्यंत हे बॉल तळून झाले आणि तळून झाल्यानंतरही तुम्हाला ते आतमध्ये कसे झालेले आहे तर ते मी दाखवते. खूप छान असे हे बॉल तयार झालेले आहे आणि मुलांना असे तिखट, जर तुम्हाला तिखट वाटत असेल तर तुम्ही यात मिरची किंवा हिरवी मिरची, लाल मिरची पावडर असे टाकू शकतात आणि हे सॉसबरोबर खायचे किंवा तसेही खाल्ले तरी, तिखट जर असेल तर तुम्ही तसेही खाऊ शकतात. इतके छान झालेले आहे आणि मुलांना टिफिनसाठी हा नाश्ता खूप छान आहे आणि आपल्यासाठीही खूप छान आहे. बघा, एकदम क्रिस्पी आणि आतून पण छान प्रकारे याचं शिजलेलं आहे, कुठेही तेल दिसत नाही आहे.